नमस्कार. ऑडिओ कथामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज जी कविता मी सादर करते आहे ती कविता माझी अत्यंत लाडकी कविता अशी आहे. साधारणतः भारतामध्ये जेव्हा प्रेम हा विषय निघतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं. प्रेमाची साक्षात रूप म्हणजे राधा आणि कृष्ण. कृष्ण हा माझ्या अत्यंत जवळचा आहे आणि म्हणूनच एक सुंदर प्रेम कविता मी केलेली आहे की एक प्रेयसी आपल्या प्रियकराला काय म्हणून प्रेमाची मागणी घालेल. तर मी कविता सादर करते. स्वप्न एक मी रोज पाहते, सत्यात कधी ते उतरेल का. स्वप्न एक मी रोज पाहते, सत्यात कधी ते उतरेल का. मी नाचेन वेडी राधा बनुनी, तू कृष्ण माझा होशील का. तू कृष्ण माझा होशील का. रंग होऊन रंगीन तुझ्यातच, रंग होऊन रंगीन तुझ्यातच, तू माझ्यात थोडा रंगशील का. रंग होऊन रंगीन तुझ्यातच, तू माझ्यात थोडा रंगशील का. आठवणीत तुझ्या मी झुरत राहील, आठवणीत तुझ्या मी झुरत राहील, तू क्षणास मला आठवशील का. हरवीन तुझ्या प्रेमगंधात मी, हरवीन तुझ्या प्रेमगंधात मी, तू सुगंध माझा होशील का. हरवीन तुझ्या प्रेमगंधात मी, तू सुगंध माझा होशील का. माती सम मोहून जाईन मी, माती सम मोहून जाईन मी, तू पहिला पाऊस म्हणून येशील का. तू कृष्ण माझा होशील का. आणि आता हे शेवटचं कडवं जे मला खूप आवडतं. मला असं वाटतं की कुठल्याही नात्यामध्ये जर का ही गोष्ट झाली ना तर ते नातं खूप सुंदर बनेल. आणि ती गोष्ट म्हणजे रीती साऱ्या मोडेन मी. बघा, ती म्हणते की ती सर्व रीती तोडायला तयार आहे. रीती साऱ्या मोडेन मी, तू वचन एक देशील का. रीती साऱ्या मोडेन मी, तू वचन एक देशील का. मी विसरून जाईन मी पण माझे, तू तुझ्यात मला जपशील का. मी विसरून जाईल मी पण माझे, तू तुझ्यात मला जपशील का. नाचेन मी वेडी राधा बनुनी, तू कृष्ण माझा होशील का. तू कृष्ण माझा होशील का. थँक्यू सो मच. तुम्हाला जर काही कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कॉमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला ह्या कविता आवडत आहेत की नाही. काही सजेशन्स असतील तर मला नक्की द्या, मी त्यावर नक्की काम करेन. आणि आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्रिप्शनने मला खूप मदत होईल. आणि जर ही कविता खरंच तुमच्या मनाला भावली असेल तर आपल्या माणसाला ही आत्ताच्या आत्ता शेअर करा. थँक्यू सो मच.